ओम नमो नारायणा. नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एकादशी निमित्त श्रीमद भगवद्गीता अध्याय 11 श्रवण करणार आहोत. विश्वरूप दर्शन योग हा अध्याय आपण श्रवण करणार आहोत. शेवटपर्यंत हा अध्याय नक्की श्रवण करा. चला मग श्रवण करूया हा अध्याय. अर्जुन म्हणाला, मजवर कृपा करण्यासाठी अध्यात्म नामक जे अत्यंत गुह्य ज्ञान तू मला सांगितलेस त्याने माझा मोह गेला. हे कमळाच्या पाकळीसारखे नेत्र असणाऱ्या प्रभू, भूतांची उत्पत्ती व लय कसा होतो त्याचे वर्णन मी तुझ्यापासून विस्तारपूर्वक ऐकले. तसेच तुझे ते अविनाशी महात्म्यही ऐकले. हे परमेश्वरा, तू स्वतःचे जसे स्वरूप सांगितलेस तसे हे पुरुषोत्तमा तुझे ते परमेश्वरी स्वरूप मी प्रत्यक्ष पाहू इच्छितो. हे प्रभू योगेश्वरा, जर ते स्वरूप मला पाहता येणे शक्य आहे असे तुला वाटते तर तू आपले अविनाशी स्वरूप मला दाखव. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, माझी नाना प्रकारची, नाना रंगाची व नाना आकाराची शेकडो आणि हजारो दिव्य रूपे आहेत. हे भारता, हे पहा, 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र, 2 अश्विन कुमार, तसेच 49 मरुदन, तसेच पूर्वी न पाहिलेली अनेक आश्चर्ये पहा. हे गुडाकेशा, आज येथे माझ्या देहात एकत्रित असलेले सर्व चराचर जग पहा. आणखी जे काही तू पाहू इच्छितोस ते पहा, पण तुझ्या याच डोळ्यांनी माझे विश्वरूप पाहायला तू समर्थ होणार नाहीस. यास्तव तुला दिव्य दृष्टी देतो. त्या दृष्टीने तू माझे ईश्वरी योग म्हणजेच योग सामर्थ्य पहा. संजय म्हणाला, हे राजा धृतराष्ट्रा, याप्रमाणे बोलून महायोगेश्वर व सर्व पाप हरण करणाऱ्या श्रीकृष्णाने आपले परमश्रेष्ठी ईश्वर स्वरूप म्हणजे विश्वरूप पार्थाला दाखविले, ज्याला असंख्य मुखे व डोळे आहेत, ज्याच्यामध्ये अनेक आश्चर्योत्पादक गोष्टी दिसत आहेत, ज्यावर अनेक दिव्य अलंकार आहेत, ज्याच्या हाती अनेक दिव्य शस्त्रास्त्रे सज्ज आहेत, ज्याने दिव्य पुष्पहार व वस्त्रे धारण केलेली आहे, ज्याने दिव्य सुवासिक उट्या लावलेल्या आहेत, जिकडे पाहावे तिकडे ज्याला तोंडेच तोंड आहेत व ज्याच्या विशालपणाला सीमाच नाही, असे सर्व आश्चर्यांनी भरलेले स्वरूप अर्जुन पाहता झाला. जर आकाशात 1000 सूर्यांची प्रभा एका काळी प्रकट होईल तर ती त्या महात्म्याच्या प्रभेसारखी होईल. त्यावेळी अर्जुनाने अनेक भागात विभागलेले सर्व जग त्या देवादिदेवांच्या देहात एकत्र स्थित झालेले असे पाहिले. तेव्हा अर्जुन आश्चर्यचकित झाला व त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. हात जोडून व मस्तक लवून प्रणाम करून तो श्रीकृष्णाला म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, तुझ्या विश्वरूप शरीरात सर्व देव, निरनिराळ्या प्राण्यांचे समुदाय, कमलासनस्थ सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव, सर्व ऋषी आणि दिव्य सर्प मला दिसत आहेत. तुला अनंत बाहू, अनंत उदरे, अनंत मुखे व अनंत नेत्र असून सर्व बाजूंनी अनंत रूपी तुलाच मी पाहतो. पण हे विश्वेश्वरा, विश्वरूपा, तुझा आदी मध्य अंत मला दिसत नाही. मला तू किरीट, गदा व चक्र धारण करणारा, सर्व बाजूंनी प्रज्वलित अशा अग्निप्रमाणे व सूर्याप्रमाणे प्रभा फाकलेला, तेजपुंज व लखलखणारा, अपरंपार व डोळ्यांनी पाहण्यास अशक्य अशा जिकडे तिकडे दिसत आहेस. ज्ञेय असे श्रेष्ठ अविनाशी ब्रह्मतत्व तू आहेस. तूच या विश्वाचा शेवट आधार आहेस. तू अविनाशी असून सनातन धर्माचा संरक्षक आहेस आणि अनादी पुराण पुरुष तूच आहेस अशी माझी खात्री आहे. आदी मध्य अंतरहित अनंत शक्ती, अनंत भुजा, चंद्र सूर्य हेच ज्याचे डोळे व प्रज्वलित अग्नी हेच ज्याचे मुख, असा तू या विश्वाला आपल्या तेजाने तापवित आहेस असे मी पाहत आहे. कारण हे परमेश्वरा, पृथ्वी व आकाश यामधील सर्व अंतर आणि 10ही दिशा तू एकट्याने व्यापून टाकले आहेस. तुझे हे अद्भुत उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयभीत झाले आहे. हे देवांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यात कोणी भयभीत होऊन हात जोडून तुझी प्रार्थना करीत आहे आणि मोठे मोठे ऋषी व सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती स्वस्ती असे म्हणून अनेक स्तोत्रांनी तुझी स्तुती करीत आहेत. रुद्र, आदित्य, वसु, तसेच साध्य, विश्वेदेव, अश्विन कुमार, मरुदन आणि पितर, गंधर्व, यक्ष, असुर व सिद्ध यांचे समुदाय हे सर्व विस्मयचकित होऊन तुझ्याकडे पाहत आहेत. हे महाबाहो, तुझे हे अनेक तोंडाचे व अनेक नेत्रांचे, अनेक बाहू, मांड्या व उदरे असलेले तसेच अनेक दाढांमुळे विक्राळ दिसणारे अवाढव्य रूप पाहून सर्व लोक भय व्याकुळ होऊन गेले आहेत व तसाच मीही व्याकुळ झालो आहे. हे विष्णू,
आकाशाला भिडलेले तेजस्वी अनेक वर्णांनी युक्त तसेच जबडा पसरलेले प्रदीप्त व विशाल नेत्रांचे अशा तुम्हाला पाहून माझ्या अंतरात्मा व्याकुळ होऊन गेल्यामुळे माझा धीर सुटला आहे व शांतीही नाहीशी झाली आहे. तुझी दाढांनी विक्राळ दिसणारी व प्रलय काळाच्या अग्नीसारखी प्रदीप्त मुखे पाहून मी दिडमूड झालो आहे. माझ्या मनाचे स्वास्थ्य नाहीसे झाले आहे. म्हणून हे देवादी देवा, आता तू प्रसन्न हो. राजांच्या समुदायासह धृतराष्ट्राचे हे सर्व पुत्र तसेच भीष्म, द्रोण, कर्ण आणि अम्माकडील मुख्य योद्धे ह्या तुमच्या विक्राळ दाढांच्या अनेक भयंकर तोंडात त्वेरेने शिरत आहेत व काही दातांमध्ये अडकून मस्तकांचा चुराडा झालेला असे मला दृष्टीस पडत आहे. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक वेगवान प्रवाह समुद्राकडे धावत जातात त्याप्रमाणे हे मनुष्यलोकातील वीर पुरुष तुझ्या प्रज्वलित मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. ज्याप्रमाणे पतंग मोठ्या वेगाने प्रज्वलित अग्नीमध्ये नाश पावण्याकरता पडत असतात त्याचप्रमाणे हे सर्व लोक देखील स्वतःचा नाश करून घेण्याकरता तुझ्या मुखात मोठ्या वेगाने शिरत आहेत. हे विष्णू, सर्व लोकांना आपल्या पेटलेल्या मुखांनी गिळण्यास निघालेला तू सगळीकडे जिपल्या चाटीत आहेस. तुझ्या उग्रदीप्ती आपल्या प्रखर तेजाने सगळे जग व्यापून चोहोकडे तळपत आहे. हे देवश्रेष्ठा, तुला नमस्कार असो. माझ्यावर प्रसन्न हो. असे भयंकर रूप धारण करणारा तू कोण आहेस ते मला सांग. तू आदिपुरुष कोण हे जाणण्याची मला इच्छा आहे, कारण तुझी ही करणी मला काहीच कळत नाही. श्री भगवान म्हणाले, मी लोकांचा संहार करणारा व वृद्धिंगत झालेला काळ आहे आणि येथे लोकांचा संहार करण्यासाठी मी प्रवृत्त झालो आहे. सैन्यातून उभे असलेले सर्व योद्धे तू नसलास तरी मृत्युमुखी पडणारच आहेत. यासाठी तू उठ, यश मिळव आणि शत्रूंना जिंकून धनधान्यांनी समृद्ध अशा राज्याचा उपभोग घे. मी हे पूर्वीच मारून टाकले आहेत. हे सव्यसाची अर्जुना, तू नुसता निमित्ताला हो. द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण इत्यादी व इतर वीर मी पूर्वीच मारलेले आहेत. त्यांना तू मार, भिवू नको, युद्ध कर. रणात तू शत्रूंना जिंकशील. संजय म्हणाला, श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून थरथर कापणारा अर्जुन पुन्हा हात जोडून नमस्कार करून भयभीत सददित कंठाने कृष्णाला म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, तुझ्या गुणवर्णनाने जगाला अतिशय हर्ष होतो व ते त्यात अनुरक्त होते. भयभीत झालेले राक्षस दशदिशा पळ काढतात आणि सर्व सिद्धांचे समूह तुला प्रणाम करतात. हे योग्यच आहे. हे महात्म्या अनंता देवाधिदेवा जगन्निवासा, ज्या अर्थी सत व असत आणि व्यक्ता पलीकडचे जे अविनाशी तत्व तेही तूच आहेस, त्या अर्थी अतिशय श्रेष्ठ व ब्रह्मदेवाचाही आदिकर्ता असा जो तू, त्या तुला ते का बरे नमस्कार करणार नाहीत? तू आदिदेव, पुराण पुरुष, विश्वाचा आधार, विश्वाला जाणणारा व जगण्यास योग्य आणि परंधाम आहेस. हे अनंत रूपा तूच हे सारे विश्व विस्तारले आणि व्यापले आहेस. तूच वायू, यम, अग्नी, वरुण व चंद्रमा आहेस. तूच प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव व पंजोबा आहेस. तुला हजारो वेळा नमस्कार असो आणि पुनरपी आणखीही तुला नमस्कार असो. हे सर्वात्मका, तुला समोरून, पाठीमागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो, कारण तुझा पराक्रम अगणित व शक्ती अपार असून तू सर्वव्यापी आहेस, त्यामुळे सर्वरूप आहेस. तुझा एवढा महिमा न जाणणाऱ्या माझ्याकडून बरोबरीचा मित्र समजून हे कृष्णा, हे यादवा, हे मित्रा असे जे चुकीचे अथवा सलगीने अमर्यादाने मी तुला बोललो असेन, त्याचप्रमाणे क्रीडा, शयन, आसन, भोजन इत्यादी प्रसंगी थट्टेने, एकांती किंवा सर्वासमक्ष जो मी तुझा अपमान केलेला असेल त्याबद्दल हे अच्युता अशा तुझी मी क्षमा मागतो. तू ह्या चराचर जगाचा उत्पादक, पूज्य आणि गुरूंचा गुरु आहेस. तीनही लोकात तुझ्यासारखा अप्रतिम प्रभावशाली असा कोणी नाही. मग तुझ्याहून वरचढ कोण असणार? म्हणून मी तुला परमपूज्य परमेश्वराला साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना करीत आहे. देवा, प्रेमळ पिता जसा पुत्राच्या कल्याणासाठी किंवा प्रेमळ मित्र जसा मित्राच्या हितासाठी त्याचे अपराध सहन करतो, तसे माझे अपराध तू सहन करतोस. तसे माझे अपराध तू सहन करावेस. हे श्रीकृष्णा, पूर्वी कधी न पाहिलेले असे तुझे विश्वरूप पाहून मी हर्षित झालो आणि माझे मन भयाने व्याकुळही झाले. म्हणून हे देवातिदेवा, आता प्रसन्न हो आणि आपले ते पूर्वीचे स्वरूप मला दाखव. मस्तकावर मुकुट धारण केलेले आणि हाती गदा व चक्र घेतलेल्या अशाच तुला मी पाहू इच्छितो. हे सहस्रबाहो विश्वमूर्ते, तू त्या
चतुर्भुज रूपानेच प्रकट हो. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझवर प्रसन्न झालेल्या अशा मी माझे परमश्रेष्ठ तेजोमय विराट असीम व अपूर्व रूप माझ्या ईश्वरी सामर्थ्याने तुला दाखविले. हे रूप तुझ वाचून इतरांनी पूर्वी कधी पाहिलेले नाही. हे कुरुश्रेष्ठा, वेदांनी, यज्ञांनी, स्वाध्यायांनी, दानांनी, विधियुक्त कर्मांनी अथवा उग्र तपांनी माझे हे रूप तुझ्याखेरीज मृत्यूलोकी दुसऱ्या कोणालाही दिसणे शक्य नाही. माझे हे भीषण रूप पाहून तू भिवू नको व गांगरल्यासारखा होऊ नको. भय सोडून संतुष्ट मनाने तू हे माझे रूप पुन्हा नीट पहा. संजय म्हणाला, याप्रमाणे भाषण करून वासुदेवाने अर्जुनाला आपले स्वरूप दाखविले आणि तो भ्याला आहे असे पाहून पुनः सौम्य देह धारण करून त्या महात्म्याने त्याला धीर दिला. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे तुझे सौम्य मानवरूप पाहून माझे मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत सावध झालो आहे. श्री भगवान म्हणाले, हे माझे स्वरूप तू पाहिले, ते रूप पाहावयास मिळणे अति दुर्मिळ आहे. देव देखील सदोदित ह्या स्वरूपाच्या दर्शनासाठी उत्कंठित झालेले असतात. माझे हे रूप जसे तू पाहिले तसे वेदाध्ययनाने, तपाने, दानाने किंवा यज्ञानेही कोणीही पाहणे शक्य नाही. पण हे शत्रुतापना अर्जुना, केवळ अनन्य भक्तीनेच ह्या प्रकारचे मला यथार्थपणे जाणणे, पाहणे व माझ्या ठायी तत्वाने प्रवेश करणे शक्य आहे. हे अर्जुना, जो पुरुष सर्व कर्मे माझी म्हणजे परमेश्वराची होत या बुद्धीने कर्म करतो, मतपरायण होऊन राहतो, माझी भक्ती करतो, आसक्ती रहित असतो आणि कोणत्याच भूताच्या ठायी वैर करीत नाही, तो मला येऊन मिळतो. याप्रमाणे श्रीकृष्णाने गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील विश्वरूप दर्शन योग या नावाचा 11वा अध्याय समाप्त झालेला आहे. धन्यवाद.